हॅलो गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललोय कृषी विज्ञान केंद्र पाहण्यासाठी. तर इथं खूप गर्दी होती, तिकीट काढण्यासाठी भरपूर नंबर्स होते. तर आपण काढलं ऑनलाईन तिकीट. आता चला आतमध्ये. ठिकाणी आमचे कर्मचारी, स्वयंसेवक कॅमेरे आणि ड्रोन आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं कुणीही कोणताही अनुचित प्रकार करणार नाही. स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन. कृषी विज्ञान केंद्रामध्ये एंटर झाले, पण इथं लय गर्दी, कुठं जावं तेच कळणार. तर हा कृषी विज्ञान केंद्राचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे खूप गर्दी झाली. तर गेटमध्ये एंटर झाल्या सुरुवातीला अशी सुंदर सुंदर त्यांनी फुले ठेवली होती. हा, रंगीबिरंगी पण फुले ठेवली होती. आपण जेव्हा केविकेच्या आवारात एंटर होतो ना, तेव्हा असं वाटतं कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलोय. तर हे आहे भोपळ्या एवढं वांग. हे आहे, जर तुम्हाला शेती करायची आणि तुमच्याकडे जागा नाहीये तर तुम्ही अशा प्रकारे शेती करू शकता कमी जागेमध्ये. हे आहे टमाटर, ऑर्डिनरी टमाट्यापेक्षा लय मोठे टमाटर. फायनली आता आमचा प्रदर्शनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. तिकडून फिरून असं गेलो, बरं तिकडून हेच महागारी आलो. परत सरळ जायचं आम्हाला, परत तिकडून फिरून जायचं. आम्ही इथून गेलो, परत इथून हायचं, परत महागारी आलो ह्याच गाडी. इकडून इकडं जायचं. इथे टाकले लाल कार्पेट आणि रंगीबेरंगी फुलं, बगीचा करून टाकला सगळा इथं. थोडंसं पुढं आल्यावर लाडू आकाराचा दुधी भोपळा, लाडू सारखा भोपळा आणि झुमकी आकाराची गोसावळी. बघा, गोसावळी आणि लाडू. चला जरा आता पुढे जाऊन पाहूयात काय. द फार्म ऑफ द फ्युचर विथ मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड ॲग्री पायलट AI मॅप मायक्रॉप फसल. तर हे सगळे इनोव्हेशन पार्टनर्स आहेत त्यांचे. कदाचित त्यांनी सगळ्यांनी मिळून बनवले, इनोव्हेट केले असं काहीतरी, कारण मला वाटलं हे स्पॉन्सर आहेत कदाचित. तर हा आहे 16 फूट ऊस, मोठाची मोठा ऊस. एवढा मोठा ऊस. तर हा ऊस मोठा जरी होत असला तरी याला स्टेजिंग करायला लागते, नाही तो डायरेक्ट खाली येतो. हा बघा, हा 21 फूट ऊस, त्यापेक्षा मोठा. जवळपास 20-25 फुटाचे ऊस आहेत. तर इथं पट्टी लावली आणि हा ऊस जवळपास 25 फुटाचा ऊस आहे. एआयचा ऊस म्हणतात, एआयचा ऊस. मला कुठं चाललो काहीच कळणार नाही. फक्त माणसांच्या मागं मागं चालतोय. ना बाहेर जायचं ना आत यायचं, काहीच कळणार. थांबले की सगळी माणसं म्हणतात फोटो काढ त्यामुळे मला निघून गेली. तर हा आता सुरू प्रदर्शनाचा पुढचा टप्पा. तर चला, तुम्हाला आता रंगीबिरंगी मी फुलं दाखवतो. आता हे बघा, कमळ फुले, पाण्यात डोले कमळ सर, जांभळी, लाल, निळी, पिवळी, सगळ्या प्रकारची फुलं इथं पाहायला मिळते तुम्हाला. कृषी फ्लोरल लँडस्केप. हो, तर फायनली आता आपण चाललोय कुठेतरी आतमध्ये. तर हीच आहे ती विहीर ज्यापासून एवढी झाडं वगैरे जगवली जातात. मोटर्स वगैरे टाकले त्यामध्ये, कदाचित कॅनलचं पाणी असं. लास्ट डे असल्यामुळं भरपूर गर्दी होती, भरपूर म्हणजे भरपूर, खूप. मित्रांनो, या नामदेव आपल्यासाठी घेऊन आले आहे भाजीपाल्याची. तर इकडे जरा प्रोफेशनल लेवलचे स्टॉल्स लागले होते आणि इकडे आपले भाई झोपले होते. तर ही होती VIP लोकांची गाडी आणि आपल्याला लावलेलं चालत. मॅसे फर्ग्युसनचा नाही, कुपरचा ट्रॅक्टर आहे, कुपरचा. वाव, इंजिन्स, जनरेटर्स, सगळंच बनवून टाकलं कदाचित. कुपर, द न्यू ब्रँड इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. तर हा आहे ड्रोन. कॅमेराचा नाही तर औषध मारायचा काहीतरी सांगितलेलं आहे ह्यांनी.
4.5 लाख रुपयाची प्राईज आहे आणि 5-6 मिनिटात 1 एकर क्षेत्र फवारून टाकतो आणि एकदा बॅटरी चार्ज केली तर 3 एकर फवारून काढतो. तर हे आहे माझं फ्युचर. सॉरी गाणारे काका. हे काका फार सुंदर गाणं गात होते, पण कदाचित त्यांनी रॅप ट्राय केला पाहिजे, तेव्हा त्यांना पाहिजे तसं अटेन्शन मिळू शकतं कदाचित. तर ही आहे कृषी विज्ञान केंद्रामधली खाऊ गल्ली. तर इथं भरपूर असे स्टॉल्स लागलेत आणि माणसं नारळाच्या झाडाखाली बसून जेवण करतात. तर या KVKच्या आवारात कुठल्याच ह्याला रेंज नाही आहे. फक्त BSNL जे माझं आहे तेच फक्त चालतं, बाकी कुणाचंच काय चालत नाही आहे. तर तुमचं BSNL सिम कार्ड असेल तर तुम्हाला इथं रेंज आहे, बाकी दुसरं कुठलं असेल तर तुम्हाला इथं रेंज नाही आहे. ही आमची मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. तर आता आपण बघूयात लहान मुलांचा डान्स, मधमाशी डान्स. तर सेव्ह बीच सेव्ह वर्ल्ड, कारण की मधमाशांचं जगाला वाचवण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. ते कसं ते तुमचं तुम्ही बघा. इथं आहेत शॉप्स, ज्या शॉप्समध्ये सीड्स वगैरे शेतीसाठी मिळत होते. तर हे उपकरण कदाचित सरीमधलं गवत काढण्यासाठी उपयोगी ठरेल असं वाटते मला. गुड. तर हा आहे हिंदुस्तान कंपनीचा अँटिक ट्रॅक्टर, जो खूप पॉवरफुल मानला जातो. आणि हे आहे इलेक्ट्रिक ट्रक. थांबायचं सगळं सांगतो मला. अरे रेंज किती आहे चार्जमध्ये? एक चार्ज व्हायला किती वेळ लागतो? चार्ज व्हायला 8 ते 6 तास, 6 ते 8 तास लागतात. ओके ओके. नॉर्मल चार्ज. हां, आणि 200 किलोमीटर रेंज. ओके. 10.5 लोड कॅपॅसिटी 1700, म्हणजे 2 टन थोडक्यात. प्राईस काय आहे? काही 17,56,000 रुपये, 1 लाख रुपये सबसिडी डिस्काउंट करून तुम्हाला 16,56,000ला केबिन चाशी. हां, बाकी ते वरचं आपलं आपण करायचं. तर हे आहे इथलं ॲनिमल किंगडम. बोकुड वाघ असं आहे. कोंबड्या. तर हे बघा आमची म्हशी. हॅलो. हे पण इग्नोर मारायला लागली. आता तर अवघडच चाल. अरे बघ तरी एवढं. इकडं बघितलं कालवा कशात चाललाय, तर कुठली तरी आली ती ट्रिप. पोरांनी केली नव्हती आंघोळ, त्यामुळे आंघोळ चाललेली पोरांची. पोरं म्हणतात अजून एकदा चालू करायचं. माणूस म्हणतो काय घरून आंघोळ करून नव्हतो आला तुम्ही. झाली जाऊन द्या. साबण नाही काय नाही, आंघोळ झाली. प्राइस किती याची? 900 आहे. इथं तुम्ही गाडी बुक केली हां, 9,000 रुपये डिस्काउंट म्हणजे 800 पर्यंत पडतो. रेंज किती? रेंज 80 एका चार्जमध्ये. किती वेळ लागतो चार्ज व्हायला? तर आता आपण आलोय गन पाहण्यासाठी. लायसन्सची आवश्यकता नाही. सफल गन हाऊस. शॉट त्याला बसवणार पद्धतमध्ये डॉन समोर वाजायचं इज्जतमध्ये. तर या गनची सुरुवात 3,000 पासून होती. बारकी बारकी चिमणी येते 3,000 रुपयात. त्यांना विचारलं AK-47 आहे का, तर तोंडाकडे बघायला लागलं ते. तर ही आहे मारुती सुझुकीची विक्टोरियस रोल्स रॉयस कलिननची सस्ती कॉपी, जी की साईडनी काय दिसते अशी. चला तर आतमधून पण तुम्हाला दाखवतो. नाही, आपण ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसणार.
तर तुम्हाला या गाडीचा थोडा रिव्ह्यू देतो मी. गाडी दिसायला वगैरे खूप सुंदर आहे. गाडीमध्ये स्पेस पण भरपूर आहे. फक्त थोडंसं इंटेरियर थोडंसं चांगलं वाटलं मला. जरा भारीतलं असं पाहिजे होतं. मागं स्पेस वगैरे भरपूर आहे. कम्फर्टेबली सगळे बसू शकतात. आणि 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 नॉर्मल डिझाईन आहे. आतमधनं काय एवढं खास नाही आहे. बाहेरून चांगली. तरी ब्रँड न्यू विक्टोरियस. इंटेरियर फक्त चांगलं असं पाहिजे, नाही तर बाकी सगळं ओके गाडीचं. बोंबलून घसा बसला. आणि हे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुनबाई. अजून कोणतरी होते तिथं, पण ते कोण आहेत तेच माहीत नव्हतं मला. तर हे तसल्या गाडीने गेले आणि केवी माझं संपलं. पण मी बाहेर जाताना मला एक गावली असली गाडी. तर ही गाडी ठार वगैरे नसून टोयोटाची लँड क्रुझर विथ V8 इंजिन आणि समोरून काही अशी दिसते बघा. हा टोयोटाचा ट्रक आहे. मी बारामतीमध्ये याला खूप शोधत होतो. एकदा दोनदा फक्त दिसताना मला जाता येता. फायनली आज त्याच्या जवळ आहे. टोयोटाचा हा ट्रक आहे. त्याला V8चं इंजिन आहे. साईडनी काय असं दिसतं. ठार बीर सगळ्या गाड्यांपेक्षा, सगळ्या गाड्यांचा बाप. तर याला पुढे मोठे फसलेली गाडी ओढून काढायला आणि महागून स्पेस टोयोटा लँड क्रुझर म्हणून तिथं लिहिलं होतं. पण लँड क्रुझर तर वेगळे असते हे तर वेगळं आहे. पण V8चं इंजिन सेम होतं लँड क्रुझर सारखंच त्याला. ते ऑफ रोडची लँड क्रुझर असं काय ते म्हणू शकतो आपण. पण ॲक्च्युअलमध्ये लँड क्रुझर पण ऑफ रोडरच आहे. काय माहीत कसं काय. तर या केविकचं ॲटमॉस्फिअर खूप भारी, मॅनेजमेंट खूप भारी. या लोकांचे खूप एफर्ट्स आहेत त्यामध्ये. पण ग्राउंड लेवलच्या शेतकऱ्यांसाठी इनोव्हेशन्स जरा इथं कमी आहेत. आणि जास्त पण जेन्युइन रिव्ह्यू नाही देऊ शकत मी. तुम्ही समजून जा. आणि व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.